आपण परीक्षितीची कथा सांगणार आहोत. राजा परीक्षिती. पांडव श्रीकृष्ण निजधामाला गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यावरती इकडं पांडवांना समजलं आपण ज्या श्रीकृष्णाच्या आधारावरती आपण आजपर्यंत हे संपूर्ण महाभारत युद्ध जिंकून जिथं जिथं आपल्याला काही त्रास होईल तिथं तिथं श्रीकृष्णाने आपल्याला सहकार्य केलेले आणि ते श्रीकृष्णच राहिले नाही म्हणल्यावरती आपण लाभे राहून उपयोग नाही. म्हणून पांडवांनी आपलं ठरवलं आपण बी आपल्या निजधामाला जायचं. असं म्हणून पांडव निजधामाला निघून गेले आणि परीक्षिती या राज्यावर बसायच्या ह्याच्यात वयात आलेला होता. परीक्षितीला राज्य दिलं त्यांनी आणि पांडव निजधामाला गेले. परीक्षितीला राज्य दिल्याच्या नंतर परीक्षिती असाच राज्य करीत असताना एक दिवस परीक्षिती रानात शिकारीला गेला असता त्याला असा भयानक असा काळ पुरुष नजर पडला समोर. त्या काळ पुरुषाला ते परीक्षिती विचारायला असा बाण घेऊन काढून मारणार. तो कोणही विचारलं त्यांनी सांगितलं मी कली आहे, तो माझ्या राज्यात यायचं नाही असं परीक्षितीने सांगितलं. माझ्या राज्यात तो यायचं नाही कारण की त्याला कलीचा महिमा अगोदरच माहीत झालेला होता. पूर्वी महाभारत युद्ध झाल्याच्या नंतर एक गृहस्थ धर्मराजाला न्याय विचारण्यासाठी आलेला होता. कली सुटला तसा आज कली इतका प्रभावलेला आहे, असा बळावलेला आहे. आपल्याला इतक्या ह्या 40 ते 50 वर्षात इतका कली बळावलेला आहे की आपण लहान असताना आपण वडील माणसाची मर्यादा पाळीत होतो, वडिलांची मर्यादा पाळीत होतो, आईचे वचन पाळीत होतो. आपणच लय आधीचं नाही सांगत, त्याच्या आधूंचं कसं असं काय माहीत नाही, परंतु सत्व जी बोललेले जी शब्द होते माणसं खरी करून दाखवत होती. आज इतकी भयान परिस्थिती झालेली. ते वर जाऊन बघायला लागले तर परत जाऊन सांगितलं कली बांधा. धर्माने सांगितलं कमीत कमी हात जोडतो बळीराजा, कमीत कमी माझे राज्य आहे तोपर्यंत तरी ह्याला सोडू नका. ही परीक्षितीला माहीत होतं. त्याच्यामुळं परीक्षितीच्या समोर तो कधी उभा राहिलेला होता आणि परीक्षितीने त्याला बाम सोडणार. तो त्याला शरण आला. राजा तो क्षत्रिय, क्षत्रिय धर्म असा आहे शरण आलेला माफ करीत असते, तुम्हाला मारू नको. मारित नाही परंतु तो माझ्या राज्यात राहायचं नाही. परीक्षितीने सांगितलं राहणार नाही, परंतु मला एक काम करा, मला थोडीफार तरी तुमच्या ह्याच्यात जागा द्या, जास्त काही नको, थोडी द्या जागा. चालन म्हणला तुला 4 जागा देतो. जागा काय दिल्या? एक दूत, मद्य, व्यभिचार आणि हिंसा अशा 4 जागा दिल्या. ते म्हणले ह्या जागा जिवंत आहेत, मला काहीतरी मृत्यू जागा द्या ना शिकाशी निर्जीव. जा म्हणला सोनं दिलं तुला. काय सोनं दिलं म्हणलं होतं ते लगेच राजाच्या डोक्यात. शिकारीला जाताना त्यांनी जरा संदाचा मुकुट डोक्यात घातलेला होता, तो सोन्याचा होता. त्याच्यात तो व्यभिचाराने कमिवलेला होता. कली लगेच त्याच्या त्या मुकुटात जाऊन बसताना लगेच हसायला लागला खटखटा. काय मग कलीचा महिमा तिथून पुढं सुरू झाला आणि मग लगेच राजाला दुर्बुद्धी सुसाय सुरुवात झाली. राजाला तहान लागली. सुरुवातीला पाणी कुठं दिसाना. राजा पाणी शोधत 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 शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये पोहोचला. शमीक ऋषीच्या तिथं इथं कोणी आहे का, पाणी मिळेल का, कोणी आहे का, पाणी मिळेल का, असं करीत करीत शमीक ऋषीच्या जवळ आलेला होता. परंतु काय शमीक ऋषी ध्यानस्थ असल्यामुळे ते त्या संगती बोलले नाहीत. राजाला थोडासा राग आला. विनाशकालेन विपरीत बुद्धी, त्या पद्धतीने राजाला राग आला आणि राजा जवळ एक गारीने तेवढ्यात भयानक असा मोठा सर्प टाकला आणि तो टाकलेला सर्प त्यांनी बाणाच्या काडीवर उचलला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला. त्याच्या गळ्यात टाकल्यावरती राजा घरी गेला.
घरी गेल्यावरती राजाला समजलं, तो मुकुट काढून ठेवला की त्याच्या डोक्यात असा प्रकर्ष उजाड पडला. आपण काय केलं? ज्या ऋषींचे आपण आदर करीत असतो, ज्या ऋषींची आपण सेवा करीत असतो, ज्या ऋषींना आपण मान देत असतो, त्या ऋषींच्या गळ्यात आपण मेल्याला सर्प टाकला. त्याला पश्चाताप झाला. पश्चाताप झाला की त्याला तो आपल्या राण्यांना सांगायला लागला. राण्या म्हणल्या, का राजा तुम्ही अस्वस्थ का आहेत? काय सांगायचं म्हणलं? माझ्याकडून भयानक कृत्य घडलेलं आहे. राजा सात्विक होता, धार्मिक होता, धर्माचं संस्थापन करणारा होता, आणि त्याच्याकडून असं हे घडल्यावरती त्याला पश्चाताप एवढा झाला. घरी तो बोलतोय कुठं, नाही तर इकडं शमीक ऋषीचे शिष्याने पाहिलं, आपल्या ऋषींच्या गळ्यात साप आहे. ऋषींच्या गळ्यात साप आहे म्हणल्यावरती त्यांनी ऋषींचा मुलगा शृंगू, अतिशय असा विद्वान, अतिशय असा तपस्वी, त्या शिष्याने त्याला सांगितल्याबरोबर त्या शिष्याने त्या नदीत जल स्नानासाठी गेलेला असताना तिथंच पाण्याचं असं हे घेतलं आणि संकल्प सोडा, ज्याने कोणी माझ्या पित्याच्या गळ्यात सर्प टाकला असन तो 7 दिवसाच्या आत मरून दक्षक नावाचा सर्प चावून मरून जाईल. भयान असा शाप दिल्यावरती शमीक घरी आले. ते शृंगूर शमीकच्या जवळ घरी आले. शिष्यपुत्र घरी आले. ऋषींच्या गळ्यातला साप काढला आणि ऋषींना सांगितलं, असं असं झालेलं होतं, परंतु आम्ही असा असा शाप दिला, 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्प चावून ज्याने कुणी टाकला असन तो मरून जाईन. ऋषींनी विचारलं, तुम्ही विचार केला का? कोण होतं? विचार केला नाही. विचार न करता शाप देणं चुकीचं आहे, शमीक ऋषींनी सांगितलं. त्यांना बी पश्चाताप झाला. आपला राजा, धर्म संस्थापन करणारा, गोरक्षण करणारा, चांगले ही करणारा, कृत्य करणारा, अशा राजाला तुम्ही शाप द्याला. कमीत कमी त्याला जाऊन तरी सांगा, तो त्याचा 7 दिवसात उद्धार तरी करून घेईन. आता काय उद्धार करणार 7 दिवसात? परंतु जाऊन सांगा. असं म्हणल्यावर स्वतः शमीक ऋषी राजाच्या दरबारात चालून आले. राजाला नमस्कार करा ऋषी असून राजा धावत येऊन ऋषींच्या पायावरती डोकं ठेवलं आणि माझ्याकडून चूक झाली म्हणून सांगितलं. परंतु राजा, चूक झाली, परंतु आमच्याकडून बी चुकी झालेली, तुला शाप दिलेला आहे. राजा म्हणाला, शाप दिला ते बरं झालं, मी पश्चातापाने पेटलेलो होतो, मला शाप दिला नसता तरी माझं धाव मला शांत बसून देणारा नव्हता. जे केलेलं कृत्य, जे केलेलं कर्म आहे ते काही सोपं नाही. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जीवनाचे सार जावे धावून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मग काय, राजाला आता सांगितलं, राजा तू स्वतःचा उद्धार करून घे. मरण तर सगळ्यांनाच आहे, मरण कुणाला चुकलेलं नाही, परंतु तू स्वतःचा तुझा उद्धार करून घे. मग राजा काय उद्धार करण्यासाठी भागीरथीच्या नदीच्या तीरावरती निघालेला आहे. परंतु काय योगायोग, राजाला अचानक म्हणजे असे शुक महर्षी भेटले. ते शुकाचार्य राजाला भेटल्यावरती राजाला सांगितलं, राजा घाबरू नको, तुझा 7 दिवसात उद्धार होईन. तुला श्रीमद भागवत कथा सांगून मग माझ्यावरती तुमची
उपकार आहेत आजोबांचे. राजर्षी यज्ञामध्ये ज्यावेळेस राजर्षी यज्ञ चालू होता त्यावेळेस 1,00,000 लोक जेवले की 1 घंटा वाजायची. हे शुक महाराज कृष्ण पंतरवाळ्या उचलीत असल्यामुळं शुक महाराजांनी 1 शीत घेतलं, 1 घंटा वाजायला लागली. त्यांनी असं जेवायला सुरुवात केली तर घंटा बंद झाली नाही, घंटानाद सारखा चालू झाला. अर्जुनाने भीमाने धर्माने विचारलं, कृष्णा हे काय? ज्यावेळेस 1,00,000 लोक जेवतील त्यावेळेस 1 घंटा वाजत होती, घंटानाद बंद का होईना? तर मग शोधाया निघाले, बाहेर आले. कृष्णाला माहीत होतं कोणतरी ब्रह्मवेत्ता जेवत असणार आहे. तर ही ब्रह्मवेत्ते म्हणजे शुक महाराज व्यासपुत्र हे पंतरवाळ्याच्या ढिगारावरती पोपटाच्या रूपात बसून खात होते. त्यांना घरात आणलं, आदरपूर्वक त्यांचा सन्मान केला. आणि मग काय दिवस मावळाय राजा परीक्षित म्हणला, आता काय ऋषीचा शाप खोटा नाही व्हावा म्हणून म्हणले त्यांनी ते बोर फोड, त्या बोरात आळी निघली. ऋषीचा शाप खोटा नाही व्हावा म्हणून त्यांनी ती आळी म्हणले आपल्या कामानाला उलचिक टोचू आणि टाकून देऊ. ऋषीचा शाप बी खोटा नाही आणि मी बी मरलो नाही. काय ती गाळी त्यांनी मानकुटावर ठोस तर दम नाही तर असं भला मोठा तक्षक निर्माण झाला. आणि तो ऋषीला डंक, त्या परीक्षितीला डंक केला आणि परीक्षितीचे उद्धार झाला. भागवत ऐकल्यामुळं परीक्षितीचा उद्धार झाला. ही देवी भागवतातली कथा आहे आणि आपल्या श्रीमद भागवतातली बी कथा आहे. तर एक परीक्षितीचा आख्यान सोडून थोडंसं दुसरं आख्यान करायचं आहे, थोडंसं भजन देवीचं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटले भवानी, निर्गुण प्रगटले भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागुनी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी. विविध तापाचे करावया धाड, विविध तापाचे करावया धाड. भक्ता लागी तू पावशिलवलाही, ओ आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. सारोनी माळन घालीन, माळन घालीन. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. भेदरहित वारसी जाईन, आईचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागेन. आईचा जोगवा दिव्य भागवतातली एक कथा आहे, रुक्मिणी स्वयंवर. नाथांनी लिहिलेलं आहे रुक्मिणी स्वयंवर, एक नाथाच्या बी ह्याच्यात आलेलं आहे. राजा भीष्मक, राणी शुद्धमती अशी त्यांनी तपश्चर्या केलेली. लक्ष्मी माता साक्षात त्यांच्या पोटी जन्माला येण्यासाठी. तर तपश्चर्याचं फळ पूर्ण म्हणून माता रुक्मिणीने राजा भीष्मकच्या पोटी जन्म घेतलेला आहे, शुद्धमती राणी. आणि त्यांना त्या रुक्मिणीला 5 भाऊ आहेत. त्याच्यातला एक रुक्मापुत्र, रुक्मा, रुक्मांगद, रुक्मे असे रुक्मावरूनच नाव आहे सगळे त्यांचे. तर रुक्मिणी लहानाची मोठी होत असताना बालक्रीडा खेळ करीत असताना संपूर्ण तिच्या हरिभजनामध्ये तिचे दिवस चाललेले असताना विष्णूचीच उपासना करीत होती रुक्मिणी. असेच एक दिवशी उपासना करीत असताना, भाग्यात क्रीडा करीत असताना श्रीकृष्णाने इकडून एक दिवस, त्यांनाही माहीत होती कौंडण्यपूर गावामध्ये आपली
लक्ष्मी वाढत आहे रुक्मिणी माताच्या रूपाने. त्यांनी एक दिवस एक त्यांचा गोपाळ रथ घेऊन पाठवलेला होता आणि त्याच्यात एक छोटीशी अशी कृष्णमूर्ती पाठवली त्याबरोबर. आजही जसे काही लग्न करण्यासाठी काही पोरं छापटाक येतात, मित्राला पाठवितात, कुठं कोणाला पाठवितात पोरी पटावण्यासाठी, त्या पद्धतीत कृष्णाने त्यावेळी काळी केलेलं होतं. तसं त्यांनी पाठवलं होतं आपला एक गोपाळ. त्या गोपाळाने असा सुंदर रथ बी काय म्हणजे असं माणूस बी पहिले आता पोरं कशी करतात बुलट कुठं मोठी थार अशा गाड्या घेऊन जातात छाप टाकायला, त्या पद्धतीने त्या टायमाला असा कृष्णाने रथ सजवून दिला होता. त्या गोपाळाजवळती भारी असा रथ सजवून दिला होता आणि त्याच्यात एक कृष्णमूर्ती अशी इतकी सुंदर कृष्णमूर्ती होती. कुणी पाहिलं तर त्याच्यावरती आकर्षित होईन अशी कृष्णमूर्ती त्या रथावरती दिली होती. आणि ज्या ठिकाणी ते रुक्मिणी मैत्रिणीसोबत क्रीडा करायला येत असन त्या बागेमध्ये ते गोपाळ नेमकं तिथं उभा राहिला होता. जसं कॉलेज कट्टा कुठं जे ठिकाण असते स्टँडवरती असे त्यांना ठिकाण माहीत असते, त्या पद्धतीत त्या गोपाळांना ते ठिकाण माहीत होते. रुक्मिणी कुठं क्रीडा करते कुठं काय करते अगोदरच गुप्त वेशाने त्यांनी पाहिलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं कृष्णा अशी अशी मुलगी आहे, अशी अशी सुंदर पोरगी आहे, तुला साधन असे आहे. मग काय मग त्यांनी ते रथाला पाठवलं रथ घेऊन त्या गोपाळला कृष्णमूर्ती देऊन. रुक्मिणीने पाहिलं त्या मूर्तीकडं. रुक्मिणी अशी आकर्षित झाली ती मूर्ती पाहून आणि सख्यांना म्हणली सख्यांनो ती पाहिलं का. सख्या म्हणतात काय सुंदर मूर्ती आहे. त्या गोपाळाला त्यांनी विनंती केली आम्हाला देतो कास ती, माझा देव आहे, काही देईन प्राण देईन पण माझी ती मूर्ती देणार नाही म्हणे. त्यांनी अतिशय आज विनवणी करून द्या मला ती मूर्ती. तो म्हणला आमचा देव आहे आम्ही देऊ शकत नाही. परंतु ते अंत पाहत होते किती विनंती करते किती आकर्षक आहे त्या मूर्तीविषयी रुक्मिणीला. मग लई जास्त विनवणी केल्यावरती त्यांनी ती मूर्ती दिली. सख्या म्हणल्या मूर्तीची एवढी सुंदर असन तर देव कसा असन असं म्हणून रुक्मिणीला त्यांनी हे केलं. रुक्मिणीची त्या मूर्तीवरती भावना बसली. त्या मूर्तीची रुक्मिणी पूजा करत राहिली. लहानपणी असताना ती घेतलेली मूर्तीची पूजा करून रुक्मिणी सतत श्रीकृष्णाचंच भजन करायला लागली, श्रीकृष्णाची सेवा करायला लागली. श्रीकृष्णाचंच तिला अंतर्मन राहिलं आणि मनाने कृष्णाला वरून टाकलं रुक्मिणी. आपण म्हणतो लग्नाला आले आणि मग लग्न झालं आणि मग रुक्मापत्र पण नाही. लहानपणीपासूनच जलामताच ते म्हणजे लक्ष्मी रूपात जलामलेली. युगानुयुगे जिथं कृष्ण तिथं लक्ष्मी, जिथं विष्णू तिथं लक्ष्मी, तसा तिचा जन्म झालेला होता. तरी मग रुक्मिणी असं करता करता वयात आली. रुक्मिणी उपवर झाल्यावरती राजाला शुद्धमतीला रुक्मिणीचं लग्न करावं असं वाटलं, भीष्मक राजा आणि शुद्धमती राणीला. परंतु ते रुक्मापत्र खतरनाक होता. त्याला काय ते कृष्णाचं भजन आवडत नव्हतं रुक्मिणीने केलेलं. यांनी कृष्णाची स्तुती केलेली आवडत नव्हती किंवा कृष्णाचं कोणी काही केलेलं आवडत नव्हतं. तर मग त्या रुक्मापुत्राने अगोदर बापाच्या परस्पर ती रुक्मिणी शिशुपाळाला देव केली. शिशुपाळाजवळ ऐश्वर आहे म्हणे, महान राजा आहे. कृष्णाजवळ काय आहे? कुठं म्हणले खेचरं मारलेत, कुठं बागड्या सारखा पक्षी मारलाय आणि झाला बालाड्य म्हणे मोठा, म्हणजे निंदा करायचा ते कृष्णाची. तर मग रुक्मिणी मात्र एकनिष्ठ कृष्णालाच वरीण असं म्हणलेली होती. एक दिवस कीर्ती नावाचा ब्राह्मण आला, कृष्णानेच पाठवला होता तो. कीर्ती नावाचा ब्राह्मण आला, त्यांनी संपूर्ण कृष्णाचे गुण गायले. कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे, प्रत्यक्षात विष्णूचा अवतार आहे, सगळं शुद्धमतीला आणि भीष्मक राजाला सांगितलं. मग भीष्मक राजा निश्चय पक्का केला, आपण कृष्णालाच देऊ.
एक किन्नर आला, त्या किन्नरने सुद्धा कृष्णाचंच वर्णन केलं. मग त्यांचं पूर्ण ठरलं, रुक्मिणी द्यायची तर कृष्णालाच द्यायची. परंतु राजा रुक्मा यांनी शिशुपाळाला रुक्मिणी देऊ केली असता पार लग्न ठरलं. इकडं रुक्मिणी मात्र कृष्णावरती ही होती. मग रुक्मिणी एक सुदेव नावाचा ब्राह्मण कृष्णाकडे पाठवला. ज्या दिवशी लग्न ठरलं पार तिथ उद्याच्याला या अशी कृष्ण बी भगवान बळीराम ती सगळे येऊन रुक्मिणी त्यांनी सोयवून केलं. भरपूर कथा आहे मोठी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. पहिली बंधू चुलता कृष्ण माझा, बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. बैठ बंधू चुलता कृष्ण माझा, उतरी पैल पारू कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे हा प्रत्येक माणसाला असा कृष्णाचा त्यावेळेस ध्यास लागलेला होता. रुक्मिणी स्वयंवर झालं. भरपूर कथा आहे ती. मग तीच कथा सांगत बसलं तर आपलं सगळं संपून जाईन. तरी काय आपल्याला काय सांगायचं आहे की जे आज जे वातावरण चाललेलं आहे, संपूर्ण ढवाळ वातावरण झालेलं आहे. आणि या ढवाळ वातावरणामध्ये कोणी सप्त्याकडं बघा ना, कोणी चालत असलं तरी इकडं काय चाललं आहे ते बघत नाही. किंवा सप्त्यात जर बघितलं तर सगळे म्हातारे माणसं, नवीन कुणी तयार होत नाही. आता जास्तीत जास्त मुलींच्या संख्येने तयार व्हायला लागलेला आहे. तरी आपल्याला काय, आता मी पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे आपल्याला, देवी आपल्या अंतकरणात 3 रूपांनी वावरती. पहिलं रूप, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, बुद्धिरूपाने आपल्या देवी. 2 नंबरला शक्तिरूपाने आपल्या देवी. आणि 3 नंबरला लक्ष्मी रूपाने आपल्या देवी. लक्ष्मी रूपाने म्हणजे आपल्याजवळ पैसा अडका असेल तर आपण काही व्यवहार पाणी करतो. बुद्धिरूपाने म्हणजे आपल्याजवळ जी बुद्धी जर नसेल तर आपलं ज्ञान काहीच चालणार नाही. आपण कुठं चाललो आहे ते स्मरण राहणार नाही. ती बुद्धिरूपाने आपल्यातच देवी. आणि तिसरं म्हणजे लक्ष्मी रूपाने आणि शक्तिरूपाने. शक्ती बी आपल्याजवळ असेल तर आपण काय करू शकतो. म्हणून या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. ही साळवन माता आपल्याजवळ 3 रूपाने आहे.
आपण काय प्रत्येक रूपामध्ये देवी आहे. हे या देवी सर्वभूतीचं जसं विठ्ठल जळीस तळी भरला रीता ठाव नाही उरला, त्या पद्धतीत ही देवीसुद्धा प्रत्येक ठिकाणी काष्टी पाशाने जळीस तळी काष्टी पाशाने भरलेली आहे. पण ती कशी? एकदा मंदोदरीने सीतेला प्रश्न विचारला होता. एक दिवशी रावण मंदोदरीवरतीच रागावला. हे मंदोदरी म्हणला, तू माझी धर्मपत्नी आहेस, पतिव्रता म्हणतीस, पतिव्रता म्हणते तर पतीची इच्छा पूर्ण करीत नाहीस. बोला ना, काय इच्छा पूर्ण करायची? मला सीता वश करून दे. जी मंदोदरीने हा म्हणलं. निघाली मंदोदरी सीतेकडं. त्रिजटापाशी सीता बसलेलीच होती. हे सीते, तिने बी प्रश्न का गहन उच्च विचारला सीतेला. हे सीते, तुझा राम कशा कशात आहे? तिला वाटलं मी आता लगेच सीतेला वशच करून घेईन. तुझा राम कशा कशात आहे? सीतेने सांगितलं, दगडात आहे, काष्टात आहे, पाषाणात आहे, झाडात आहे, झुडपात आहे, फळात आहे, पाण्यात आहे. माझ्या रावणात आहे की? मग माझ्या रावणाला का वश होत नाहीस तू? हो मंदोदरी, माझा राम तुझ्या रावणात सुद्धा आहे, परंतु कसा? माऊलींनीच सांगितले, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सर्व घटी राम देहा देव, सर्व घटी राम देहा देव. सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. मंदोदरी माझा राम आहे, सर्वात आहे, घटात आहे, गाडग्यात आहे, परंतु तो कसा आहे? ही गट मट फुटले. सूर्य जसा वरती आहे, घटात दिसतो, गाडग्यात दिसतो, मडक्यात दिसतो, पाण्यात दिसतो, परंतु तो जर फुटला घटमट, या सगळे माणसं आहेत, माणसात आहे सगळ्यात. ही माणसं गेली, राम गेला की राम नाम सत्य आहे. तसा आहे तुझ्या रावणात बी तसाच आहे. तुझा रावण मारला की राम त्यो सगुण साकार हा परमात्मा निर्गुण निराकार आहे. माझा राम तो वेगळाच आहे. तो तुझ्या रावणात आहे, परंतु तो कसा आहे? घाटात गाडग्यात मडक्यात आहे, अंग तसा आहे, असं सांगितलं. तसा हा राम हा निर्गुण निराकार. तशी ही देवी, तशी ही साळवण माता आहे, अनादि अंबिका भगवती किंवा अनादि निर्गुण प्रगटली भवानी, किंवा पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. तिने बापाचा दादुल्या केला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच सत्तेने चाला, तरीच कैवल्य सुख तुम्हाला कानोबा तेरे तेरे ते. ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, ती जलमली ती येचे उदरी, आयशे पाहता नवल परी, कानोबा तेरे तेरे ते.